ट्रस्ट आयोजित महिला उद्योग कौशल्य विकास कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सोमवार दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत महाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या युवा मार्गदर्शन व महिला उद्योग कौशल्य विकास कार्यक्रमास महिला वर्गांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। ट्रस्टच्या संस्थापक शीतल गोगावले कदम यांच्या अध्यक्षतेखाली श्री वीरेश्वर मंदिर महाड सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमा गोगावले, युवा सेना महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य तथा कोकण विभाग सचिव विकास गोगावले यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती होती। तसेच झेप उद्योगिनीच्या संस्थापक पौर्णिमा शिरीषकर, SCR सोल्यूशन तर्फे शमशाद शेख, ग्रॅज्युएट संचालक सिंपल दुबे, व्हिडिओ वर्क संस्थापक अभिषेक नरुळकर, बॅलन्स केमिस्ट्री संस्थेतर्फे मयंक मेहता हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते। व्यावसायिकदृष्ट्या युवा व महिलांचं सक्षमीकरण करणे, त्यांना आत्मनिर्भर बनवणे, त्यांच्यासाठी रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करून त्यांचा आर्थिक विकास करणे आणि त्यांना व्यवसायाची समान संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमामागचा उद्देश होता। ट्रस्टच्या अध्यक्षा शीतल गोगावले यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीची उपस्थितांना ओळख व माहिती करून दिली। यानंतर विकास गोगावले यांनी आपल्या मनोगतातून मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या विजयात महिलांचा 65% वाटा असल्याचं सांगत या महिला भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लागेल ते सहकार्य करण्याचं आश्वासन उपस्थितांना दिले। झेप उद्योगिनीच्या संस्थापक आणि प्रमुख मार्गदर्शिका पौर्णिमा शिरीषकर यांनी महिलांना व्यवसायासाठी बहुमोल मार्गदर्शन करताना महिलांनी व्यवसायासाठी कोणा प्रसिद्ध व्यक्ती, सेलिब्रिटी, जाहिरातबाजी यामागे न जाता तुमच्यामध्ये असलेल्या व्यावसायिक कलागुणांनी स्वतःची ओळख बनवा आणि तुम्ही स्वतःच तुमच्या व्यवसायाचा चेहरा बना असं सांगून झेप संस्था व युवा महिलांसाठी करत असलेल्या कार्याची विस्तृत माहिती उपस्थितांना करून दिली। यावेळी मयंक मेहता, सिंपल दुबे, शमशाद शेख, अभिषेक नेरुरकर यांनी देखील आपल्या मनोगतातून उपस्थित महिला वर्गाला बहुमोल असं मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला शिवसेनेतर्फे माजी पंचायत समिती सभापती संस्थापना मानुसरे, जिल्हा प्रवक्ते नितीन पावले, उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडिक, तालुका प्रमुख बंधू तरडे, महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे, महिला आघाडी प्रमुख विद्या देसाई, युवा सेनेतर्फे विपुल उबारे, पप्या अंबावले इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी तालुक्यातील काही महिला बचत गटांनी या कार्यक्रमात केलेल्या विक्री प्रदर्शनाची प्रमुख मान्यवरांनी पाहणी करून या महिलांशी संवाद साधला। आपल्या व्यावसायिक जीवनाला आकार देण्यासाठी रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून तालुक्यातील असंख्य महिला व कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। असा एक मेसेज आमच्यापर्यंत पोहोचला की आज ग्रामीण भागातल्या महिलांना व्यवसायाची खूप महत्त्वाची गरज आहे आणि त्यांच्यामध्ये जी जिद्द आहे, कष्ट करण्याची हिंमत आहे, पण योग्य मार्गदर्शन हवं। तर ह्या मार्गदर्शनासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी व्यवसाय त्यांना उत्तुंग यश मिळावं याच्यासाठी प्रोडक्ट सिलेक्शन पासून प्रोडक्टचं पॅकेजिंग, त्याचं रॉ मटेरियल कुठे मिळेल, प्राइस कॉस्टिंग कशी होईल, त्या प्राइसवरती आपण कशा पद्धतीने बिझनेस जनरेट करू शकतो, या सगळ्या गोष्टींवरती आज मार्गदर्शन करण्यात आलं। आणि खास करून मी स्वतः पौर्णिमा शिरीषकर, त्याच्यानंतर शीतल मॅडमनी जो कार्यक्रम केला होता, तर यामध्ये पूर्ण महाडमधल्या बचत गटातल्या माविमच्या महिला आणि उमेदच्या महिलांनी सहभाग दाखवला होता आणि त्यांच्यामध्ये कुतूहल होतं की त्यांना व्यवसायाची संधी मिळावी। झेप उद्योगिनीच्या माध्यमातून मी स्वतः पौर्णिमा शिरीषकर, त्याच्यानंतर सिंपल दुबे या कार्यक्रमात सहभागी झाल्या। विश्वास ठेवत आहोत की या कार्यक्रमातून अनेक युवक घडतील, उद्योजकतेचा प्रवास की वाटचाल महाडच्या जिल्ह्यामधून संजीवनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून नक्कीच होईल। शीतल मॅडम यांचं जे विजन मिशन आहे समाजासाठी आणि खास करून महाडमधील स्थानिक यांच्यासाठी जो त्यांनी विचार केलेला आहे, हिची चळवळ पाहूनच ही आमची मुंबईची टीम इथे आज कार्यक्रमात पोहोचली आणि पूर्ण दिवस कार्यक्रम खूप जबरदस्त झाला। खूप आनंद वाटला। तुमच्या सगळ्यांची आम्हाला साथ गरज आहे। खास करून तुमच्यासारख्या चॅनलचं जर पाठबळ मिळालं तर हा मेसेज आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल। धन्यवाद। ज्या महिला बचत गट आहेत, आज आपल्या ह्या कार्यक्रमासाठी झेप उद्योगिनीच्या पौर्णिमा शिरीषकर मॅडम आहेत, दुबे मॅडम आहेत, अशा 4 वक्ते आपण इथे मुंबईतून आणले होते आणि तेच आपल्या महिलांना कशा प्रकारे मार्केट अवेलेबल करून द्यायचं आहे, पॅकेजिंग कशी असली पाहिजे, प्रोडक्ट कशी असली पाहिजे, प्रोडक्टची क्वालिटी कशी असली पाहिजे, अशा काही आपण छोटे मोठे टिप्स त्यांना महिलांना दिलेल्या आहेत आणि त्याच्यामधून पुढचा जो प्रोग्राम होईल तो स्टॉल मार्केटिंगसाठी
नक्कीच आपण लवकरात लवकर तो घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी आपण त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे त्यांच्यासाठी. मग ती पॅकेजिंगवरती प्रशिक्षण असेल, त्यांच्या प्रोडक्टवरती प्रशिक्षण असेल आणि त्यांना बोलण्यासाठी कशा पद्धतीने आपण आपली प्राइस सेल केली पाहिजे मार्केटमध्ये, ह्या गोष्टींवरती भर देऊन आपण त्यांना प्रशिक्षण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करणार आहोत संस्थेच्या माध्यमातून.